गेल्या एका महिन्यापासून मान्सूनपूर्व कामांतर्गत म्हापसा पालिकेने खोदून ठेवलेले रस्ते आणि गटार पावसाळा तोंडावर आला तरी पूर्ववत न केल्याने नागरिक संतप्त बनलेत। या अर्धवट कामामुळे बाजारपेठ परिसरात नाले तुंबून दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकारामुळे नागरिकांनी पालिका आणि कंत्राटदारावर जोरदार टीका केली आहे। एकंदरीत हा प्रकार पाहता यंदाचा हा पावसाळा म्हापसेकरांसाठी प्रचंड डोकेदुखीचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाहूया इन गोवाचा विशेष वृत्तांत। म्हापसेकरांनो सावधान, म्हापसा पालिकेने मान्सूनपूर्व कामं अर्धवट स्थितीत ठेवल्यानं आता तुमची डोकेदुखी वाढणार आहे। मान्सूनपूर्व कामं पूर्ण करण्याच्या उद्देशानं पालिकेनं बाजारपेठेजवळील रस्ते आणि गटारं खोदून ठेवली आहेत। बाजारपेठेतील पाण्याचा निचारा व्हावा यासाठी बाजूला नवीन गटारं बांधण्याचं काम हाती घेण्यात आलंय। ही गटारं पुढे बाजारपेठेच्या एका बाजूला असलेल्या मोठ्या नाल्यात जोडली जाते। मात्र एका महिन्यापासून या कामात कसलीच प्रगती झालेली नाही। वास्तवात ही कामं 25 मे पूर्वी पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण काम पूर्ण करण्यासाठी एकही कामगार या ठिकाणी फिरकत नाही। गटारं अद्याप खोदून ठेवलेली आहेत। अगदी महिन्याभरापासून ही गटारं त्याच स्थितीत आहेत। आता 4 दिवसात पावसानं हजेरी लावल्यास इथली परिस्थिती फारच बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। इथला मुख्य नाला देखील तुंबला असून तो स्वच्छ करण्यात आलेला नाही। नाल्यात अत्यंत दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहिलंय। त्यामुळे पाऊस कोसळल्यास बाजारपेठेतील व्यापारी आणि ग्राहकांना प्रचंड हाल सोसावे लागणार आहेत। पावसाचं पाणी नाल्यात तुंबल्यास अत्यंत दुर्गंधीयुक्त पाण्याचा पूर म्हापसा बाजारपेठेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीत पाहता सर्वांचंच आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। दरम्यान गटारं बांधण्यासाठी बाजूचे रस्ते खोदून ठेवलेत, त्यामुळे इथे वाहतूक कोंडीत भर पडली आहे। गटारासाठी खोदलेली माती रस्त्यावर टाकण्यात आल्यानं वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते। इथली वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचीही चांगलीच दमछाक होते। गटारांसाठी खोदून ठेवलेली माती रस्त्यावर पसरल्यानं वाहन चालवायची कुठून असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय। पावसाच्या हलक्या सरी जरी कोसळल्या तरी या भागात सर्वत्र चिखल होण्याची शक्यता आहे। आता 4 दिवसात ही सर्व कामं पूर्ण करणं आवाक्याबाहेरच आहे। यंदाच्या पावसाळ्यात म्हापसेकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। या प्रकारावर स्थानिकांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केलाय। माझे नाव मनोज वारंग आणि आमचे शॉप आहे पळय, आणि हे फोडून ठेवल्यार 2.5 महिने झाले, अजून कांयच करिनात ते। हे फोडून ठेवला ते फोडून ठेवलेले आहा, आणि फातऱ्यो सुद्दां घालूंक ना हेंच्यांनी, हेवटेन ड्रेनेज सुद्दां बांदूंक ना। सगळे किडे वयर येता आनी रातचे बसूनच जाता शॉपात, सगळे जरे भरता आनी लोक कोणूच येना, गिरायकूच ना। एक 200 रुपया गिरायक जाता सबंदीस, आनी कांयच जायना। आणि इंजिनियराक विचारले, इंजिनियर म्हणटा काडटा काडटा उदीक म्हणटात, कांयच काडिना। म्हजें नांव सालू त्रिनाथ, हांव म्हापशेचो। हे रस्ते जाले ते गटर केले ते म्हाका बरें लागोंक ना, कित्याक वाट येना सारकी चलोंक आनी ट्राफीक जाम जाता। वयता थिंग सारकी फाटल्यान कोण गाडी मारीत आमी चलतना कोण उबरी घालता। पुलीस आहात त्या पासून कांय हें कोनात, कामराचे आहात ते कितें एक्शन बी कांय घेयनात। आमकां वास ह्यो घेवन वचो, कितके दीस जाले आमी वासान थोडे वासान शिकूं पडलेले आहा। कोणाक सांगतले, कोणाक सांगपाचें हेंच ना न्हू, कोण आयकनूच घेयना न्हू। हे आतां एक रस्त्याक क्रॉसींग हे प्रॉब्लम जाता, सगळे प्रॉब्लम जाता, कोण एक्शनूच घेयना न्हू। आतां हे जाता तितकें जाता बेगीन करूंक लावचें अशें म्हणून हें करचें। आनी हे आतां रस्ते बिस्ते व्हडल्या पळय, तेंचे कितें पावस येता म्हळ्यार आतांच तेंचेर स्टार्ट केला हें म्हळ्यार हे कित्याक लोकांक सगळे त्रास जाता पळय, गाडयो चडना, हें जायना, सिग्नल ना, पुलीस जाग्यार नात। आं हें केन्ना करतले म्हाका सांग। दिलीप खानोलकर, हे गटर फोडला, आमकां रिक्षा लावंक मेळना, रिक्षा रस्त्यार लावचे पडटात आनी आमकां भाडी लागना कांय ना। हे गटार सगळे उदीक आहा ते साठवता आनी हे आमचे शॉप बंद आहा, ते शॉप उगडे करूंक मेळना, चालूय करूंक मेळना। आमी कितें खावपाचें, कितें करपाचें? हां गटर उकडला, 1 म्हयनो जालो गटर उकडला आणि अजूनपासून काय काम चलना, उकडूनच दवरला। वास येता आणि आमकां सोसूंक जायना। हांगा पायलट आसतात तेंकांय त्रास जाता खूब। कशें म्हणून सोंसपाचें आमी? तेचे गटारां फोडीत आहा, काम करपाक सामकें फाटी। हांगा लोकांक इतले त्रास जाता,
की रस्तो क्रॉस करतो भंय दिसता की होटलांतल्यान तुजेर गाडी बसतली काय. व्हडलो जो पयलो पावस पडटा तो सदांच भरपूर पडटा हांगा आनी हरशींच उदक भरताले आनी एक म्हाका दिसता पोरुच्या पेक्षा आनीक भरपूर उदक भरतलें. ताका लागून म्युन्सिपालिटी कडेन मागता की बेगीन हें काम तेंच्यांनी कंप्लीट करचें आनी हें उदक वचपाक कितें तरी वाट काडून दिवची.